हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता ड्युटीवरनं आले, कपडे बदलले बघू शकता, आणि आता कपडे धुवायला बाहेर चालले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. तर कसं आहे ना भावा आणि बहिणींनो, मी 3 वर्ष मंजुरी केली बरं का, आईवडिलाच्या नवऱ्यानं सोडल्यापासून. प्लस 6 महिने 6 महिने पुणे, 6 महिने हैदराबाद, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या शहरात मी जॉब केला. 6 म्हणजे 3 वर्ष झालं मंजुरी, 3 वर्ष झालं जॉब करत हिंडायला असं बाहेर, आणि 2 वर्ष झालं लेकरं माझ्या जवळ नाहीत. तर ठीक आहे, मी काही मजबुरीमुळे लेकरं जवळ ठेवत नाही. माझ्याकडं पैसा पाणी नाही, काय नाही, एकटीला हँडल होत नाहीत सगळ्या गोष्टी. बरं, मी त्यांना कसं बी खाऊ घालल, पण त्यांच्या शाळेची ही हारहाट होती, मग आई सांभाळती म्हणून आईपाशी ठेवले, पैसे वगैरे वाट लावून देते मी त्यांना. बस एवढाच फरक आहे, पण त्यांची माझी आज लई मोठी ताटातूट झाली. तर भाव आणि बहिणींनो, मी एक स्त्री आहे, एक बाईची जात आहे, आणि बाईच्या जातीला जर नवरा नसला तर तिचं खरंच फार अवघड असते. ती गडी माणूस कसे बी जगतंय, पण बाईला लय वेगळ्या नजरानं लोक बघतात, काय तिचे हाल करतात, किती त्रास देतात तिला, हे मला विचारून घ्या. बऱ्याच ठिकाणी जॉब केला आणि बऱ्याच ठिकाणी ही माझ्यासमोर प्रश्न उभा राहिले. तर माझ्या भावा आणि बहिणींनो, मला काय तुम्ही वेगळं समजू नका की ही आम्हाला लेक्चर दिली, पण मी सत्य घटना सांगते, तळमळीनं सांगते की माझ्या आयुष्यात जे घडलं तेच सांगणार. भाड्यानं राहिले, कुठं पण भाड्यानं राहू, लोकांनी मला रूम देताना आधी 10 प्रश्न विचारले. प्लस मी दिसायला सुंदर दिसते, तरुण आहे, त्यामुळं लोकांनी माझ्यावर गैरसमज केला, मला कोणी रूमा दिल्या नाहीत. अशी नागडोळे मोडत चालल्या बायका. अगर एखाद्या जेंट्सनं माझी मदत केली तर माझ्यावर डाऊट घेतले, संशय घेतले, मला छिन्नाल धंदेवाले असं असं साबित करण्यात आलं. जिथं मी जॉब करते तिथं तिथं आत्ता ज्या ठिकाणी मी जॉब करते तिथं तर मला एवढा त्रास आहे, एवढा त्रास आहे की ए टू झेड माणसं मला काढून टाकायचा प्रयत्न करायला, ए टू झेड. असा रडकुंडी जीव आलाय, असं रडत काम करते मी, रडत, अक्षरशः रडत काम करते, का तर विलाज नाही. कोणच आपल्याला आपल्या टायमाला पडत नाही, त्यामुळं कोणी मोठे माणसं असं मला एवढं कमी लेखतात ना, का तर मी एकटी आहे. माझ्याकडं माझा भाऊ जरी आला तर त्यांना वाटतंय कोण आला की हिचा धगडे आला काही, की असं वाटतंय त्यांना. इतकी मादरच्या दुनिया आहे ना, आज मला कळायला लागले. तिथल्या बायका तर अशा आहेत ना की मला बोलत नाहीत, कसलंच बोलायचं नाही, खोटेवाणी करायचं. प्लस जेवताना लांब उठून बसायचं, जेवायला समोर बसले तर माझ्याकडे ढुपर करून जेवायला बसायचं. असं का वागतात त्या बायका माझ्यासोबत? का एवढी वाईट आहे का मी? म्हणते मी माझ्या स्वतःला. नवराच नाही ना माझ्यासोबत, का मी धंदा उभा केलाय, का मी वेडावाकडं काही करायले? ठीक आहे, माझा बोलका स्वभाव आहे, पण मला असं का समजत असतील ते लेडीज. आणि पूर्ण स्टाफमधले पोरं, आता एका लेडीजनं मला रूम सांगितली होती, तर त्यांनी काय उठवलं की त्याच लेडीजला, त्याच महिलाला, म्हणजे तिनं तर मला दाखवली नाही, फक्त आहे म्हणून सांगितलं होतं. प्लस मी असंच रूम हुडकत हुडकत मग तिनं सांगितलेली मला रूम भेटली. तर तिला सध्या स्टाफ मी कुठपर्यंत आले होते, तिला सध्या स्टाफ म्हणला की बाबा तू तिला का रूम बघून दिली, तसलीला का नेऊन ठेवलं, तुझी काय गरज आहे तिला, म्हणजे एखादं सपोर्ट करायला तरी त्याला म्हणायचं की तिला का सपोर्ट करायला. एवढे लोक माझ्या विरोधात आहेत, मी तर कुणाची दुश्मन नाही, आणि मला जॉबहून काढून टाकायचा पण खूप जणांचा प्रयत्न आहे, आणि जे माझ्याकडून काम करून घेतात ना त्यांचा बी मला लई त्रास आहे. पण मी असं जिद्दीनं आणि चिकाटीनं आणि हिमतीनं चालणारी एक बाई आहे. आणि हो, म्हणू द्या मला कुणी काय म्हणायचंय, ती माझ्या लेकरासाठी मी जगत राहणार, करत राहणार आणि लढत राहणार यांच्यासोबत. कोण्या झाटूला भिवून मी माझं जगणं सोडून नाही देणार, माझे व्हिडिओ काढायचे नाही सोडून देणार. त्यांना किती नावं ठेवायचे ते ठेवू दे. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, कसं ना कसं माझं आयुष्य चाललंय. पण एकटी बाई पडली ना, त्यांचं शेण खायचं कसं त्या लोकांना चांगलं माहिती आहे. चांगलं किती बी चांगले राहू द्या, मग त्यांना घेणं देणं नाही. तिच्याकडे वेगळ्या नजरानं बघणार, त्या बाया असू नाही ते जेंट्स असू. बाया तर एवढ्या छिन्नाल रांडा, एवढ्या
माझ्याबद्दल एवढा घाण विचार करतात की तुम्हाला काय सांगावं, मी नाही सांगू शकत. इतका मला त्रास आहे जीवन जगत असताना. रूम बघायला गेले, रूमा देत नाही. कुठं भेटली तर मुद्दाम भाडं जास्त सांगायचं, ही भाड्याचं असं. माझा पण दिवस कधी ना कधी येईल मला वाटतंय. मला असं करायला लागलेत नाही लोक, पण हेच लोक उद्या माझ्याकडे बघत राहतील, असा दिवस येईल माझ्यावर. आज माझ्यावर वाईट वेळ आहे म्हणून असे लोक करायलेत. आणि ही दुनिया अशी झाली की इथं कुणाची कुणाला कदर नाही. आपलं दुःख आहे ना, जाऊ दे त्याला, आपल्याला काय घेणं नाही. मरा का नाही, उलट त्याला जास्त मारायचा प्रयत्न करायले, सपोर्ट नाही करायचा कोणी करायला. आणि कोणीच कोणाला 10 रुपये देऊन घेऊन तर चलवत नाही, कोणी आणून तर देत नाही, आमच्या कोणी सुखादुखाला पडत नाही. कुणी रूम जर बघून दिली तर तिथे चर्चा करतात की तिला का रूम बघून दिली, तिचं काय करायचं, तिनं तिची काय जिम्मेदारी घ्यायची, अशी माझी शेण खातात ही लोक. आणि मी सोशल मीडिया चालवते तर मला फालतू काढलं जाते त्याच्यात. त्यांना त्याची व्हॅल्यू नाही काहीच, त्यांना त्याचं काहीच म्हणजे हे नाही. माझ्या व्हिडिओला सपोर्ट करण्याऐवजी माझी निंदा केली जाते महाग. ती नाचणारी आहे, ती व्हिडिओ काढणारी, तिनं काय लई चांगली का, तिला काय नवरा आहे का, असलं माझं शेण खाणाऱ्यांना नीचावला देते. पण मी बी इतकी हिंमत धरली ना तर मला करूनच दाखवायची. आणि आज मी इथं बाहेर गावी का पडले, तुम्हाला वाटत असेल ही का हिंडायली का राहिली बाहेर. माझ्या भाऊजाईसोबत, तुम्हाला माहित नाही का, मी जेवढे माझ्या यूट्यूब चॅनेलला लोक पहिल्यापासून जुटलेले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ओरिजिनल व्हिडिओ टाकले होते, आमच्या घरात खरोखर भांडणं झाले होते आणि माझ्या भाऊजाईसोबत भांडणं झालते, भावासोबत झालते, आईवडला मला घराच्या बाहेर काढलं गेलं होतं त्या टायमाला. माझ्या माहेरच्या पण लोकांनी मला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळं मी घरी जायचं तर आता विचारच सोडून दिलाय कसलाच. मला माझ्या स्वतःच्या पण बाहेर दुनिया जगू दे नाही, मला दुनिया जगू दे नाही, हा पण प्रश्न. दुनिया जगू देत नाही. आता ना कोणाचा सहारा आहे ना कोणाचा आसरा आहे, फक्त एकटी आणि एकटी. आणि नुसते ठेचा आणि ठोकरा खात जीवन जगायले. का तर एक शेजारी होता माझा, खूप छान स्वभावाचा होता, मुलगाच होता. पण त्यानं कुणाच्या आद्यात नव्हता, मध्यात नव्हता, काहीच नव्हता. आपलं आपलं काम भलं, आपलं आपलं घर भलं आणि तो भला. पण आज त्याला अटॅक येऊन मेला तो. तसं मला ह्या गोष्टीची जाणीव झाली की एवढा चांगला माणूस होता, त्याला देवानं ठेवलं नाही, नेलं, मरून गेला चलत बोलत मेला. तसं आपलं काय खरं. आपल्याला लाईफ एकदाच दिली, ठीक आहे, बरबाद आहे, लाख बरबाद आहे लाईफ आपली. पण आपण हे जीवन आणि हे दुःख कसं बाजूला सारायचं, आपलं मन असं भरून आलं पाहिजे, त्याच्यासाठी कसं जगायचं हे मला ज्ञान आहे. तेवढं मला स्वतःलाच आहे बरं का. त्यामुळं मी त्या दुःखातून सावरून घ्यायचा प्रयत्न मी करते. आणि माझ्यावर आभाळा एवढं दुःख आहे सध्या, एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तरी पण मी ह्याच्यातून पुढं चालले. भले दुनिया मला काही बोलत असेल, आणि बोलले तरी हे बघा, ह्या जगात कोणी अमर नाही. बोलणारे पण मरणार आहेत आणि नाही बोलणारे पण मरणार आहेत. इथं काही कायमचं राहिलं कोणी आलं नाही. त्यामुळे जसं आपल्याला योग्य वाटतं तसंच जगलं पाहिजे. आणि हो, ज्या मुलीनं जिथं लग्न केलं तिथं विचार, म्हणजे लग्न करतानाच विचार करून लग्न करावा आणि साथीदार चांगलाच निवडावा. मला भेटला नाही त्या माणसानं माझे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. त्याला माझी तर नाही पण माझ्या लेकराची पण किंमत नव्हती, आणि आता बी नाही. आईवडिलाचे पक्काला पकडून आज मी माझे लेकरं तिथं ठेवलेत आणि त्यांच्या सहाऱ्यावर कुठंतरी मी जगायला लागले. आणि आज अंगात तरुण आहे, रक्त नवं आहे, त्यामुळे मी कुठेतरी जॉब करू शकते. पुढच्या भवितव्याचा विचार केला तर खूप अवघड आहे. पण मी म्हणते आपले तरी काय गॅरंटी, आपण किती दिवस जगतो. आहे तिथं समाधानीनं राहायचं. आणि दुनिया किती त्रास देते ते मला माहिती आहे, आणि पुढं तर मला अजून लई ठोकरा खायच्यात. तुम्ही बघत राहा आणि मी सोसत चलन आणि तुम्हाला दाखवत चलन मी किती ठोकरा खाल्ल्या. हा ठीक आहे, मला जॉबवर कोण काय कसं वागायला ते तुम्हाला दाखवता येत नाही, पण मी तळमळीनं सांगते ना, मला कुणाची बदनामी करायची ना कुणाचं काही करायचं, पण माझ्यासोबत जे घडतंय ते सांगते. कुणी असो, कुणी मला खोट्यावणी करायचा प्रयत्न करते का तर मी एकटी आहे, मला किंमत देत नाहीत लोक.
माझी व्हॅल्यू नाही काही जगात, फक्त माझा नवरा सोबत नाही त्याच्यामुळे. मान्य आहे, देवानं मला एवढं सुंदर रूप दिलंय, सगळं शरीर चांगलं दिलंय, कुठं वाकडी नाही, कुठं तिकडी नाही, एकदम सरळ आहे, सरळ लांबलचक आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, काही. फक्त दुनियाच्या नजरात कवडी किंमत झाली त्या शरीराची. आणि मेल्यावर काय राहते? शरीरच राहते ना आपलं, काय दुसरं दुसरं जीव थोडाच राहते आपला. बोलू द्या हो, देऊ द्या, मला त्रास किती द्यायचा आहे ती, पण मी पण हिमतीनं आणि जिद्दीनंच चालायला लागले मी. ठीक आहे, थोडं शिक्षणानं मार खाल्ला म्हणून आज महागं पडले, नाहीतर मी एका एकाला लय महागं पाडले असते. लय पोलीस भरतीचा फॉर्म भरणार होते, माझं शिक्षण कमी, त्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये. माझ्या मुलीला शिकवायचा मी प्रयत्न करायले, मुलाला शिकवायचा प्रयत्न करायले, मी कष्ट करायला लागले त्यांच्यासाठी. आज माझी तब्येत एवढी खराब होती, अंगावर दुखणं काढलंय मी, मरणाची ताप आली होती, दिवसभर स्वयंपाक केलं नाही. हो का, माझ्या घरात काय सध्या नाही सामान बघा. हो का, तेवढे 2-4 भांडे आणि त्या पिशवीमध्ये आईनं दिलेलं पीठ आणि एक लह्याचं पूड आहे चुरमुऱ्याचा, ते बी मी सकाळी जाताना मला उठणं होत नाही, कधी कधी उशीर होते, मग सुशीला बनवून खाते, त्यामुळे मी तेवढ्यावरच आहे बघा. आज माझ्या घरात गव्हाचं पीठ संपलंय, ज्वारीचं पीठ आहे तर त्या भाजीला काही नाही, चटणी संपली, आईनंच दिलेली चटणी होती, पगार पाणी नाही, अकाउंटला 1 रुपया नाही. कधी मॅगीवर दिवसा काढ तर कधी खिचडीवर दिवसा काढ, अशी हालत चालली माझी. माझी परिस्थिती दाखवून नाही देत, जी आहे ते सांगायला, आणि मला सांगायला आवडेल. मी माझी इज्जत नाही तर माझं माझं मी एक दुःख सांगायला लागले, आणि दुःख सांगून लोक म्हणतात तमाशा होते, पण मला वाटत नाही दुःख सांगून कुठंतरी हलकं होते. ठीक आहे, कोणतरी वाईट म्हणीन, कोण चांगलं म्हणीन, घेणं देणं नाही मला, पण मी सांगायले. कारण कुठल्या पण सगळ्या, आणि ह्या जगामध्ये सगळे लोक सारखे नसते. 10 मधला एक तरी चांगला निघते आणि 10 मधला एक तरी नाचता निघते, असं असते. त्यामुळं काही लोकांना माझे व्हिडिओ आवडले, भावले तर ते नक्की सपोर्ट करतील, त्यामुळे माझी खरी कंडिशन दाखवून दिली आणि दाखवून देणार आहे मी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. माझे 2 चॅनेल आहेत, पुष्पा धायगुडे 555 आणि हा पुष्पा धायगुडे 444 होता, पण आता पुष्पा धायगुडे केले, ते प्रॉब्लेम आल्यामुळे, आणि प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला नाही. आणि ज्यावेळेस माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा माझ्या लेकरापाशी जाऊनच मी राहणार आहे, फक्त व्हिडिओ बनवणार, बस, दुसरं काही करणार नाही मी, अगर काही नाही. तर भाऊ बहिणींनो, मला एवढा त्रास आहे माझ्या जीवनामध्ये, तर तुम्ही तरी प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, पुढं नेण्याचा प्रयत्न करा. अजून 1 रुपयाचं पण पेमेंट मी उचललं नाही. दुर्दैवानं माझ्या चॅनेलला प्रॉब्लेम पण आलेला होता, त्यामुळं खूप खूप टेन्शनमध्ये गेले. लय काय घडलं माझ्या आयुष्यात, आणि व्हिडिओ काढाय कसलाच वेळ भेट नाही. हो, काही तर रूम केली तर कसली रेंज येत नाही, व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही, त्यामुळं मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे माझे व्हिडिओ पडणार, तर माझे पैसे येणं पण बंद झालं यूट्यूबचं, त्यामुळे मी टाळाटाळ करायले. आता ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी जेव्हा होईल तेव्हा तर चांगलीच गोष्ट आहे. तर चला, आता मला सामान आणायला जायचंय बाहेर, काहीच नाही, 100-200 रुपये आहेत जवळ, त्याचं काहीतरी घेऊन येते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.